पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. हवामान विभागाचा मोठा इशारा. अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा धोका आणि काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. नमस्कार, तुम्ही पाहत आहात BMC न्यूज मराठी. राज्यात पावसाने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले आहे. गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शहरांमध्ये रस्ते जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार पालघर आणि पुणे जिल्ह्याच्या घाटामाथा भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहू शकतात, त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड आणि पालघर जिल्ह्यातील काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे नैऋत्य मोसमी वाऱ्याची देशभरात वेगाने प्रगती सुरू आहे. पुढील 2 दिवसातील दिल्ली, राजस्थान आणि उत्तर भारतातील आणखी काही भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरात पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तिथे सध्या पावसाची स्थिती कशी आहे? तुमच्या भागात जोरदार पाऊस सुरू आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी BMC न्यूज मराठीला सबस्क्राईब करा.